गाय चोरीच्या संशयावरून दलित युवकाला मारहाण, 3 आरोपींवर अॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल, 1 आरोपी अटकेत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील रहिवासी रोहन संतोष पैठणकर वय 21 या दलित युवकाला जुलै महिन्याच्या रात्री बसस्थानकाजवळ उभा असताना गब्बू गुजरीवाल आणि प्रशांत गोपाल संगेले या दोघांनी जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून काँग्रेस भवनाजवळ नेले आणि दगडाने बेदम मारहाण केली। इतक्यावरच न थांबता त्यांनी त्याचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला। रोहनने माफी मागून सुद्धा त्यांनी मारहाण थांबवली नाही। त्याच्या अंगावर गायी सोडल्या आणि याचा व्हिडिओ शूट केला। नंतर पुन्हा त्याला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून घाटपुरी नाक्याजवळील मोकळ्या मैदानात नेऊन लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली। तेव्हा रोहित पगारिया नावाचा त्यांचा मित्र तिथे आला आणि त्याने सुद्धा रोहनला मारहाण केली। यानंतर इतर काही तरुणांनाही तिथे बोलवण्यात आले। रोहनने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी त्याला विचारत होते की इम्रान कोण आहे आणि हा गाय चोर आहे असे म्हणून त्याला मारहाण करत होते। याच दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गब्बू गुजरीवाल, प्रशांत गोपाल संगेले आणि रोहित पगारिया यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे। उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरू आहे। या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अजिंक्य भारत न्यूजशी बोलताना माहिती दिली। खामगाव येथील एका दलित तरुणाला रोहन पैठणकर याला मारहाण करण्यात आली आहे गाय चोरीच्या संशयावरून। या प्रकरणी काय पोलिसांनी कारवाई केली आहे? या प्रकरणामध्ये संशयावरून मारहाण केली आहे। या तक्रारीवरून रोहन पैठणकर यांनी जी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार आपण शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिताच्या कलम अंतर्गत तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। मुख्य त्यात 3 आरोपी आहेत, त्यातला 1 आरोपी आपल्या अटकेत आहे। त्याचे 3 दिवस PCR देखील आपल्याला मिळालेला आहे आणि बाकी 2 आरोपींचा शोध मोहीम चालू आहे। लवकरात लवकर त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात येईल। बाकी तपास सुरू आहे।